मूर्ती मोरया आज पुणे येथे श्री अष्टविनायक मंदिरांचे सर्व विश्वस्त एकत्र आम्ही सर्वजण जमले आहोत। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा जो काही कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्यानिमित्ताने जे काही प्रारूप प्रसिद्ध केलं गेलं होतं त्या सर्व प्रारूप वाचल्यानंतर देवस्थानांच्या बाबतीमध्ये ज्या काही इनाम जमिनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व पुढे पेशवाईच्या काळामध्ये या देवस्थानांना दिल्या गेल्या होत्या, त्यामध्ये देवस्थानचा असलेला हक्क संपूर्णपणे काढून देवस्थानांच्या विरोधात हे असलेलं कटकारस्थान कायद्याच्या माध्यमातून जे काही शासन आणत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। अशा प्रकारे कायदा जर अस्तित्वात आला तर त्यातून देवस्थानांना असलेली ही इनाम जमीन ही संपूर्णपणे नष्ट होऊन ती सरकारकडे अथवा त्या व्यक्तींकडे कुणाकडे जाऊ शकते व त्याप्रमाणे या संस्थानांचे असलेले अस्तित्व धोक्यात येऊ शकते। त्यामुळे या कायद्यासाठी विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि नक्कीचपणे सरकारने हे कायदा न करता प्रारूप या गोष्टीपासूनच हे मागे घेण्यात यावं, अन्यथा आम्ही संपूर्ण अष्टविनायक मंदिरे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील इतर मंदिरांना देखील एकत्र करून या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही उभे राहू व मोठ्या प्रकारे आम्ही याला विरोध करू व नक्कीच आमच्या भाविकांच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक प्रकारे जन आंदोलनाला देखील आम्ही याला विरोध करू। धन्यवाद। नमस्कार, मी जितेंद्र गद्रे, अध्यक्ष मल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली। आत्ता जो राज्य सरकार महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 असा प्रस्तावित कायदा आणतो आहे त्याचा मसुदा मी माझ्या विश्वस्त मंडळींनी सगळ्यांनी अभ्यासलेला आहे। आमची महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची अष्टविनायक विकास समिती आहे, त्या समितीतसुद्धा आम्ही याविषयी चर्चा केली आणि आज पत्रकार परिषद झाली। पण हा कायदा यातनं देवस्थानाचंच नाव सातबारा उतार्यावरून जाणार आहे, तर आमची मागणी अशी आहे की देवस्थान जमीन सातबारा उतार्यावर विक्रीस तहकूब असल्यामुळे देवस्थान जमिनी या अहस्तांतरणीय असाव्या। तसेच देवस्थानात येणारे शेकडो भाविक आहेत त्यांच्या सोयीसुविधा करण्याकरता वाहनतळं, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवास व्यवस्था, अन्नछत्र व्यवस्था ह्याकरता देवस्थानांना बरीच जागेची आवश्यकता असते। त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाकडे स्वतःच्या मालकीच्या जागा असाव्यात अशी आमची विनंती आहे। त्यामुळे अशा प्रकारचा कायदा प्रस्तावित करताना सरकारने विचार करावा, अन्यथा अथवा हा कायदा तहकूबच करावा, हा कायदा आणूच नये अशी आमची मागणी आहे। नमस्कार, मी बाळकृष्ण चिंतामण गवडे, अध्यक्ष विघ्नर गणपती देवता ट्रस्ट ओझर। शासनाने जो जमिनी संदर्भात कायदा आणून पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। विरोध यासाठी की ग्रामीण भागात असणारी मंदिरं ही जमिनीच्या उत्पन्नावर चालत असतात। ओझर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करायचा प्रयत्न करत असतो। प्रत्यक्षात जमीन कमी असली तरी आम्ही कर्ज काढून जागा उपलब्ध करतो आहे, जागा वाढवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून करोनासारख्या महामारीच्या काळातसुद्धा आम्ही जे 150 रूम्स त्या ठिकाणी बांधले आहेत त्या ठिकाणी करोना रुग्णालय उभं केलं होतं। सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतो, त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक शाळा चालत असतो आणि त्याचबरोबर एक सामुदायिक विवाहाची चळवळ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालत असते। गोरगरिबांचा देवस्थानचा उपयोग व्हावा हा आमचा नेहमी प्रयत्न असतो। असा प्रयत्न करत असतानाच आपण दुसरीकडून जमीन खरेदी करत असताना आपलीच जमीन जर दुसऱ्यांना द्यावा लागत असेल ते सारखं दुर्दैव आहे। देवाची जमीन देवाच्याच नावावर राहावी, सर्व हक्क देवस्थानच्याच अखत्यारीत असावे अशी आमची मागणी आणि हा कायदा ताबडतोब रद्द करून देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात कशी राहील याचा सरकारने प्रयत्न करावा, अन्यथा देवस्थान बंद पडायची पाळी येईल आणि हिंदू समाजात निश्चित आक्रोश वाढेल असं आम्हाला वाटतं। तरी आम्ही अष्टविनायक म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि अष्टविनायक म्हणूनच मागणी करत आहोत की देवस्थानची जमीन निश्चितपणे देवस्थानाला राहील अशा आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे। जय गणेश।